उल्हासनगरात किरकोळ कारणावरून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली असून मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मराठा सेक्शन परिसरात संतोष तांबे यांचं भाजप कार्यालय आहे। संतोष तांबे आणि सुनील तांबेकर या दोघांचा बांधकामाचा व्यवसाय आहे। निलेश सरोजा आणि किरण बनसोडे यांनी आम्हाला सोनू भाऊनं पाठवलं आहे, त्यामुळे आम्हाला 20,000ची खंडणी पाहिजे। मात्र संतोष यांनी खंडणी देण्यास नकार केला आणि तेव्हा तिथून निलेश हा निघून गेला। मात्र संध्याकाळी पुन्हा त्याच कार्यालयाजवळ निलेश यांनी संतोषला शिवेगाळ करत बाचाबाची करत संतोष तांबे याला बेदम मारहाण केली। हाच राग मनात धरत निलेश सरोजा यानं आपल्या साथीदार किरण बनसोडे याला सोबत घेऊन संतोष तांबे याच्यावर पुन्हा हल्ला केला। या हल्ल्यात संतोष हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सदर घटना शनिवारी घडली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आता या प्रकरणी भाजपचे कार्यकर्ते सुनील तांबेकर यांनी थेट माजी नगरसेविका मिताली चांपूर यांचे पती सोनू चांपूर यांच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप केलाय। तसंच आरोपी यांनी पैसे मागितल्याचाही आरोप लावलाय। या प्रकरणी निलेश सरोजा आणि त्याचा साथीदार किरण यांच्यावर खंडणी तसंच जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपी निलेश याला अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे। निलेश याला न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आज सकाळी सेक्शन 32 मध्ये कालिका मंडळ शीतलादेवी माता मंदिर इकडे आज गणपत शेठ गायकवाड आमदार यांच्या निधीतून आज काम चालू होतं। आज सकाळी तिकडे साईडवरती थांबल्या असल्या शिंदे गटाचे नगरसेविका मिताली चांपूर त्यांचे मिस्टर राजेंद्र चांपूर त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्यासोबत फिरणारे निलेश कोनजिया व किरण बनसोडे हे तिकडे आलेले होते। तर काम चालू केल्यामुळे ते लोक मला बोलत होते की मला 20,000 रुपये दे, काम चालू केले। तर मी बोललो मी देऊ शकत नाही, कारण आमच्या गणपत सेटच्या निधीमधून चालू आहे। ते बोलले ठीक आहे, नाही द्यायचं तर तुला संध्याकाळी आम्ही दाखवतो काय। म्हटलं ठीक आहे, बघू ना मग संध्याकाळचं। मग संध्याकाळी ऑफिसच्या बाहेर 6:30-6च्या दरम्यान आले, मारहाण झाले आणि 5 मिनिटांनी निलेश कनोजिया हा चॉपर घेऊन आला होता माझ्यावरती। मला तर असं वाटत होतं की माझ्यावरती जीवघेणा हल्ला होतोय म्हणून मी माझा वाचवायचा प्रयत्न केला, धक्काबुक्की झाली, सगळ्या गोष्टी झाल्या। तर पोलिसांकडून मला एवढीच मागणी आहे की मला न्याय मिळावा म्हणून। याच्या अगोदर कधी झालं नाही, पण मला म्हणजे डोळ्यात त्या लोकांनी धरलं होतं पहिल्यापासून चॉफरने। 2 लोक होते। हे आमच्या सीसी फुटेज मी तुम्हाला देतो। त्यांनी बोलले मला 20,000 रुपये नाही दिले तर संध्याकाळी येऊन मी तुमच्या ऑफिसच्या माणसावर वार करणार। पण तो माणूस कोण होता आम्हाला माहिती नाही। नंतर माहिती पडलं की त्यांनी ऑफिसच्या माणसावर राग काढायचा म्हणून आला आणि डायरेक्ट त्यांनी चाकू आणून त्या दुसऱ्या पोराला किरू बनसोडे यांना आणून डायरेक्ट वार करायला लागला। म्हणजे ते तर तुम्ही सीसी फुटेज बघणार, तुम्हाला माहिती पडणार त्यांनी एवढा जोरात चाकू फिरवला, त्याचा पोट फाटला असता, त्याचा जीव गेला असता। ऑलरेडी त्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होतं, त्याचं वेदांत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होतं त्या संतोष तांबे यांचं। आणि अचानक मध्ये हल्ला करण्यात आलाय। हे सराईत गुन्हेगारांना राजेश सोनू चांदपूर 14 नंबर पॅनलच्या माजी नगरसेविका मिताली राजेश चांदपूरचे पती ह्यांच्या बोलण्यावर केलेला आहे, म्हणून सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। पोलीस स्टेशन मध्ये रितसर गुन्हा दाखल करायला आलेलो आहे। आता संतोष तांबे मेडिकलला गेलेले आहेत, ते आल्याच्या नंतर आम्ही रितसर गुन्हा दाखल करणार। अगर रितसर गुन्हा दाखल करून नाही घेतला तर आम्ही डीसीपीने ते सीपी साहेबांच्या ऑफिस समोर जाऊन आंदोलनात बसणार। मेन असं झालेलं आहे की आमचं मान्य आमदार साहेबांच्या फंडातनं आमचं काम चालू आहे। म्हणजे 14 नंबर पॅनलमध्ये प्रिया गुप्ता यांच्या घरापासून घेऊन तर शीतलादेवी माता मंदिरपर्यंत काम चालू होतं। आणि इकडचे माजी नगरसेवकांचे पती आणि युवा सेनेचे पदाधिकारी राजेश सोनू चांदपूर यांचे सहकारी निलेश उर्फ नीलू सरोज आणि किरू बनसोडे यांनी मिळून तिथं आले। पहिले किरू नव्हता, पहिले निलेश सरोज आला आणि त्यांनी तिथं बोलले काम बंद करा, आणि शासनाचं काम चालू आहे, त्यांनी बोललं बंद करा। आणि आम्ही लोकांनी ते काम बंद नाही केलं। बोलतो सोनू चांदपूरने सांगितलं काम बंद करा, आम्ही बोललो काम बंद नाही करणार, आम्ही काम चालू राहणार। आणि काम चालू ठेवून त्याच्यानंतर यांनी काय केलं, परत आला आणि बोलला
मला 20,000 रुपये दे, काम नाही बंद करत का. 20,000 रुपये तर आम्ही बोला काय द्यायचं त्याला. संतोष बोलला काय द्यायचं तुला 20,000. तर त्याच्यावर बोला नाही संध्याकाळी तुला दुपारी बघतो असं यांचं त्याचं आणि गौरव भंडारीचं तोंडमारी झाली. त्या गौरव भंडारीच्या तोंडमारीमध्ये मी तिथून घराकडनं येत होतो, माझ्या ऑफिसच्या पाठीमागचा सीसी फुटेज पण देतो, तिथं हा ओपन शिव्या देत होता आणि बोलत होता संध्याकाळी मी तुमच्या ऑफिसवर येऊन तुम्हाला वार खेचणार. यांनी मला शिवी दिली. तो असा बोलतो वार खेचणार, काही नाही स्वतःच्या मनाची कहाणी बनवत होता आणि वार खेचणार बोलला. आम्हाला वाटलं असंच बोले, पण संध्याकाळी खरं करतो आला आणि त्यांनी तिथून येऊन डायरेक्ट चाकू घेतला आणि मारायला आला. आणि तो सराईत गुन्हेगार आहे, त्याच्यावरती 302चा गुन्हे दाखल आहे. तो 5 वर्ष सजा कापून आलेला आहे. आणि हा सगळा हे जे पोरं शिंदे गटाचे नगरसेवक माजी नगरसेवक मिताली चांदपूर यांचे पती राजेश सोनू चांदपूर यांनी हे पाळून ठेवलेले आणि हे असे कामं यांच्याकडनं करून घेतात. आज बीजेपी कार्यालयावरती हमला केलाय ऑफिसच्या बाहेरून, तो उद्या काय पण करू शकतात. म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अगर यांच्या कारवाई नाही झाली आम्ही कोर्टामध्ये दाद मागू आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करू. डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज.